चव्हाणचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत। वारजे पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतलं। निलेश चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती आहे। कसपटे कुटुंबाला धमकावल्याच्या प्रकरणामध्ये ही चौकशी केली जात आहे। याच्यामध्ये या तथ्या जी घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत त्या जे आयविटनेस सर्व असतील आईवडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्याची चौकशी केली जाईल। त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे आणि जर चौकशीला कधी कोऑपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल। वारजे पोलिसांनी चौकशीसाठी निलेश चव्हाण याचे वडील आणि भाऊ या दोघांनाही ताब्यात घेतले। त्यांचीही चौकशी केली जात आहे। निलेश चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती आहे। त्याने कसपटे कुटुंबाला धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक ती शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली होती, मात्र ती बंदूक पोलिसांच्या हाती लागली नाही। त्यानंतर वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणचे वडील आणि भाऊ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे आणि तो आज सरेंडर होणार अशी माहिती मिळते।